नमस्कार शेतकरी मंडळींनो, मी प्रदीप शिंदे, हिरकणी ॲग्रोमॉलचा संचालक. अ, आपण आता सिच्युएशन बघतोय की हळदीला साधारण 160 दिवस होऊन गेले आणि बऱ्याचशा हळदीमध्ये जास्त पाणी झाल्यामुळं काय झालं की कंदकुजीचा प्रॉब्लेम भरपूर मोठ्या प्रमाणात झाला आणि कुठलेही खूप जास्त मोठ्या प्रमाणात बुरशीनाशकाचा वापर झाला, किंवा जास्त वेळ देऊन जास्त कीटकनाशक देऊन असे कुठलेही फायदे दिसायला लागले नाही. पण आपण काय केलं की सारखं 2-3 वेळा आपण 2-2 महिन्याच्या अंतराने ट्रायकोडर्मा 2 किलो, मायक्रोरायझा 2 किलो, मायक्रोरायझा म्हणजे रायझामिका, निर्माचं जे रायझामिका आहे ते 200 ग्राम आणि बायोसंजीवनी 2 किलो असं आपण किमान हळदीच्या प्लॉटला 3 वेळा तरी दिलं. 2 वेळा ड्रिचिंग दिलं आणि 1 वेळा आपण ड्रिपनं दिलं. तर माझं म्हणणं एवढंच आहे की शेतकऱ्याला की तुम्ही आता ज्या हळदी आहेत, ज्या कुजायच्या अवस्थेत आहे किंवा ज्याला मूळ नाहीये, अशा मुळी साठी तुम्हाला बायोसंजीवनी 2 किलो आणि रायझामिका 200 ग्राम हे द्या. ह्याच्यानंतर तुम्हाला बाकी 5-6 दिवसाच्या नंतर सल्फर 2 किलो आणि मायक्रोन्यूटन 3 किलो, मायक्रोन्यूटन 2 किलो, सल्फर 3 किलो असं दोन्ही एकत्र द्या. दोन्ही मधलं अंतर 8 दिवसाचा येणार द्या. बिलकुल हळदीमध्ये तुमच्या निश्चित 100% फरक पडेल. मला सांगायचं एवढंच होतं की रायझामिका सोडल्यामुळे काय झालं की ह्या ज्या मुळ्या आहेत त्या मुळ्या ऍक्टिव्ह राहिल्या. अजूनही बघा तुम्ही मुळ्या कशा ऍक्टिव्ह आहेत. मुळ्या मेल्या नाहीत याच्या, आणि मुळ्या मेल्या नाहीत त्याच्यामुळे ज्या शेंगा आहेत, ज्या शेंगाचे भाग आहे त्या अजूनही 2 महिने टाइम आहे याला, तरी पण शेंगा बघा, शेंगाची साईज बघा, जमिनीच्या बाहेर बाहेर शेंगा यायला लागल्या. म्हणणं एवढंच आहे की एकदा रायझामिका 200 ग्राम आणि बायोसंजीवनी 2 किलो हे 100% द्या, फायदा 100% होणार. काही अडचणी वाटल्या तर मला फोन करा. माझा मोबाईल नंबर आहे प्रदीप शिंदे, हिरकणी ॲग्रोमॉल, 9604 93 92 82. नमस्कार मंडळी.